आज जवळपास सर्वच योजना, अभियान ह्या ऑनलाईन आपण ऐकायला मिळतो किंवा लोकांना ऑनलाईन हा विषय खूप जवळचा झालेला आहे. तांत्रिक गोष्टी. कारण प्रत्येक गोष्ट आधार असू दे किंवा मतदान ओळखपत्र असू दे किंवा ज्या काही गोष्टी असतील ते प्रत्येक जीवनाशी रिलेटेड विषय हे प्रत्येकाचे ऑनलाईन विषय झालेले आहेत. आज तांत्रिक ह्याचा वापर करायची भूमिका केंद्र सरकारची, राज्य सरकारची सर्वांचीच आहे आणि त्याचा फायदा पण खूप झालेला आहे. एखाद्या विषयाला जर पूर्वी 4-4, 6-6 महिने लागत होते, ती विषय एका मिनिटात सर्वांना बघायला मिळतो. आज शासन निर्णय एखादा असू दे किंवा शासनाचा एखादा निर्णय परिपत्रक असू दे, एखादा जर पूर्णपणे बाहेर पडलं शासनाचं, तर पूर्वी 25 वर्षापूर्वी ज्यावेळेला आम्ही सर्व्हिसमध्ये होतो, सुरुवात होती त्यावेळेला तो शासन निर्णय येतोपर्यंत महिना दीड महिना लागायचे. म्हणजे तो शासन निर्णय जिल्हा परिषदेला येणार, जिल्हा परिषदेची एक प्रत येणार, ती प्रत झेरॉक्स काढायची, झेरॉक्स पण त्यावेळेला कमी होत्या, फक्त माहिती दिली जायची आणि नुसतं खाली फक्त परिपत्रक एक त्याचं हे करून लेखन करून यायचं. आता ही खाली येतोपर्यंत ग्रामपंचायत पर्यंत येतोपर्यंत महिना 2 महिने 6 महिने लागायचे. आता वेबसाईटवर एखादी गोष्ट पडली की लगेच तात्काळ खालीपर्यंत येते आणि लगेच लोक त्याचा अभ्यास करायला सुरुवात करतात. म्हणजे आता माझी वसुंधरा या अभियानाचा जी.आर असू दे किंवा मुख्यमंत्रीचा कुठलाही जी.आर असते, कुठलाही शासनाचे कुठल्याही ग्रामीण विकासासाठी जेवढे शासन निर्णय असतील त्या सर्व आज ऑनलाईन आपल्याला पाहायला मिळतात किंवा आज मोबाईलवर बऱ्यापैकी माहिती घेतली जाते. आता एक उदाहरण म्हणून सांगतो. 1972 साली घरकुल योजना चालू झाली, आवास योजना ग्रामीण विकासासाठी, आणि त्याचं परत नाव इंदिरा आवास योजना झालं. आज पंतप्रधान आवास योजना म्हणून त्याचं नाव आहे. म्हणजे पंतप्रधानांच्या नावाखाली ती योजना आहे. पूर्वी योजनेचं स्वरूप कसं होतं, ग्रामपंचायतीनं लाभार्थ्यांची यादी करायची किंवा DRDA मध्ये त्यांचा समावेश आहे का, दारिद्र्याच्या खाली यादी समावेश आहे का, आणि त्याची माहिती घ्यायची, कलेक्ट करायची, पंचायत समितीला पाठवायची, ग्रामपंचायतीनं पंचायत समितीने जिल्हा परिषदेला पाठवायची, मग जिल्हा परिषदेनं शासनाला पाठवलं तर मग त्याला मंजुरी मिळायची. असा त्याचा साधारणतः पॅटर्न होता. आज त्याचे ऍप आहे पंतप्रधान आवास योजनेचं, ते ज्या वेळेला ओपन होईल ऍप त्यावेळेला ती ऑटोमॅटिक त्या माणसाची व्यक्तीची सद्यस्थिती किंवा त्याचा जो घराचा फोटो आहे तो अपलोड करायचे. ह्या टेक्नॉलॉजी आल्यामुळं आज पात्र लाभार्थ्यांनाच लाभ मिळायला लागला. हे सर्वात महत्वाचं आहे. जनरलमध्ये पूर्वी मिळत नव्हतं असं काही नाही, परंतु काही वेळेला 5-10% त्या ठिकाणी चुकीचं पण काम केलं जायचं ग्रामपंचायतीच्या माध्यमातून किंवा यंत्रणेच्या माध्यमातून. आज तसं होताना दिसत नाही. आज त्या व्यक्तीचं घर पाया बांधकाम झाला की त्याचा फोटो, जिओटॅग फोटो आला की तो डायरेक्ट त्या व्यक्तीला त्याचा हप्ता पुढचा मिळतो. ह्या काही ज्या बाबी शासनानं बदल केल्या खूप मोठ्या प्रमाणात. आज ईमेल सारखा वापर करायसाठी शासन निर्णय आला किंवा आज गावामध्ये प्रत्येक गावामध्ये आपले सरकार सेवा केंद्र आहेत, त्यामध्ये लाभ दिला जातो. आज अशा काही ग्रामपंचायती आहेत की उत्पन्नाचा दाखला मिळण्यासाठी एका व्यक्तीला पूर्वी महिना 2 महिने लागायचे. आज त्याच गावात त्याच ठिकाणी 3 ते 4 दिवसात तो लाभ उत्पन्नाचा दाखला मिळतो किंवा जातीचा दाखला त्याच ठिकाणी मिळतो. ही जी सुविधा इंटरनेटनं किंवा वेबसाईटद्वारे झालेली आहे, किंवा आज कुठल्याही व्यक्तीला 7-12 उतारा मिळायचा असेल तर खूप मोठे कष्ट घ्यायला लागायचे. तलाट्यांच्याकडे जायला लागायचं, तिथं सही आहे का, तलाटे आलेत का, तलाटे नाही आलेत का, किंवा ग्रामसेवक आलेत का नाही आलेत का. आज सगळं ऑनलाईन दाखले मिळतात, ऑनलाईन सगळे उतारे मिळतात. त्यामुळे लोक या मोबाईलच्या माध्यमातून किंवा इंटरनेटच्या माध्यमातून खूप जवळ आली, जगाच्या जवळ आली. आज एखाद्या व्यक्तीला कुठेतरी जायचं असेल किंवा जर पत्ता ओळखायचा असेल तर इंटरनेटचा GPS मॅप कॅमेरा किंवा इंटरनेटचा वापर केला जातो. ही खूप मोठी गोष्ट आहे आणि खूप चांगली गोष्ट आहे मला वाटते. त्यामुळे लोकांचा वेळ वाचायला लागलाय आणि हा वेळ वाचल्यामुळे काय व्हायला लागले, लोकांची कामं पण फास्ट किंवा जलद गतीनं व्हायला लागले. त्यामुळे इंटरनेटचा खूप चांगला वापर ग्रामपंचायत क्षेत्रात होणं गरजेचं आहे. आज जी पंचायत विकास निर्देशांक जी आपण मगाशी बोललो, ती पंचायत विकास निर्देशांक ऑनलाईन प्रक्रिया आहे, ऑनलाईन व्हॅल्युएशन होतं. आज सगळं ऑनलाईन व्हायला लागलेलं आहे. म्हणजे त्यासाठी गुणांकन कसं करायचं त्याची काही गरज नाही, ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी होतात. आज ग्रामपंचायतमध्ये एक्सेल सारखा वापर असू दे किंवा गुगल स्प्रेडशीट सारखा वापर असू दे, गुगल मीटद्वारे मिटिंगा व्हायला लागल्यात. आपण आठवते बघा, कोरोना आला आणि कोरोनाच्या कालावधीत सर्व मिटिंगा थांबल्या, सर्व एकमेकांचा संपर्क थांबला. त्यावेळेला हे ऑनलाईन सिस्टीमनं तारलं सगळं. म्हणजे आज मुख्यमंत्री सुद्धा प्रत्येक ग्रामपंचायतीच्या क्षेत्रापर्यंत वेब पोर्टलच्या माध्यमातून किंवा व्हिडिओ कॉन्फरन्स VCच्या माध्यमातून पोचली आणि याचा खूप फायदा झाला. लोकांचा मेसेज काय करावं, कसं जावं, किती जी भीतीदायक वातावरण ती भीती निघून गेली
आणि इंटरनेटनं लोकांना खूप चांगल्या पद्धतीने जवळ आणलं. फक्त त्याचा वापर तुम्ही कशा करता करताय. आता मोबाईल आहे, मोबाईलच्या माध्यमातून इंटरनेटच्या माध्यमातून तुम्ही काय वापर करताय, कशासाठी वापर करताय, त्यासाठी आपलं कुठं आपल्याला त्याचा फायदा आहे का, म्हणजे सामाजिक फायदा काय आहे का, हे बघितलं पाहिजे आणि ह्यासाठी त्याचं नियोजन झालं पाहिजे. आपल्याला त्याची मदत मिळते का, ह्याचा वापर मात्र इंटरनेटच्या द्वारे केला पाहिजे. जो चुकीचा वापर होतो तो थांबवून ह्यासाठी जर इंटरनेटचा वापर केला तर त्याचा खूप योग्य आहे आणि हे चांगल्यासाठी झालेलं आहे. वेब पोर्टल असू दे किंवा इंटरनेट असू दे, चांगल्यासाठी झालेलं आहे. आणि आपल्या या ग्रामपंचायत क्षेत्रातील आमचे सरपंच असतील ते सुद्धा टेक्नॉसॉवी पाहिजेत. ज्या ठिकाणी आमचे ग्रामसेवक, ग्रामपंचायत अधिकारी टेक्नॉसॉवी आहेत किंवा सरपंच टेक्नॉसॉवी आहेत, ते त्याचा फायदा खूप चांगल्या पद्धतीने करून घेतात. त्यामुळे इंटरनेट आणि हे खूप चांगली गोष्ट आहे वेब पोर्टल, आणि त्या माध्यमातून लोकांच्या जवळ पोहोचण्याचं एक मोठं साधन आहे आणि ह्याचा पुरेपूर कसा चांगल्या पद्धतीने वापर करून घेता आला पाहिजे हे बघितलं.